गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा. एकदा एक लाकूड तोड्या असतो. त्याला खूप दिवसभर काम करून मेहनत करून फक्त आपलं पोट भरता येईल एवढंच कमाई होत असते. असंच त्याचं आयुष्य चाललं असतं. त्याला वाटतं यार आपण याच्यातनं प्रगती कशी करू, पुढे कधी जाऊ. त्याला एकदा कळतं एका गावात, त्याच्या गावाच्या बाहेर एक कोणीतरी संत महात्मा आले आहेत. हा त्यांना जाऊन भेटतो आणि म्हणतो की मी इतकी मेहनत करतो, इतकी मेहनत करतो, पण मला अगदी फक्त गरजेपुरतं, पोटापुरतंच कमवता येतं. त्याच्यापेक्षा जास्ती काही कमवता येत नाही. तर ह्याच्यावर काही उपाय सांगा. ते म्हणतात तुम्हाला उद्या येऊन भेट. मग तो दुसऱ्या दिवशी पुन्हा जातो. मग ते संत त्याला सांगतात की असं आहे की देवाने तुझ्या आयुष्यातनं फक्त आयुष्यभर 5-6 पोते अनाज धान्य मिळेल असंच आहे. मग ते तुला नंतर नंतर उपाशी राहायला लागायला नको म्हणून आता जसं थोडं 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 मिळत आहे. हा दुःखी होतो, वापस येतो. 2-4 दिवसांनी त्याच्या डोक्यात एक आयडिया येते. तो पुन्हा जाऊन त्या संतांना भेटतो. म्हणतो मग तुम्ही देवाला असं नाही म्हणू शकणार का की ते सगळं 5-6 पोते अन्न जे काय ते मला एकाच ह्याच्यात दे धान्य. म्हणजे मी एक दिवस तरी सुखी समाधानी जगीन. मग ते म्हणतात ठीक आहे. दुसऱ्या दिवशी त्याच्या दारात 5-6 पोते धान्य आलेलं असतं. तो म्हणतो ह्या संतांनी बहुतेक देवाला सांगितलं आहे. तर तो ते अन्न धान्य सगळं शिजवतो आणि तो ज्या गावात राहत असतो ना, त्या गावात सगळे गरीब लोकं असतात. म्हणजे सगळ्यांनाच एक वेळच्या जेवणाची पण अगदी ददात असते असे लोकं असतात. तर हा काय करतो, ते सगळं धान्य शिजवून सगळ्यांना जेवायला बोलवतो. छान मजेत जेवणं होतात. छान सगळे आपल्या आपल्या घरी जातात. दुसऱ्या दिवशी बघतो तर त्याच्या दारात पुन्हा 5-6 पोते धान्य येतं. पुन्हा तो सगळा स्वयंपाक करतो, सगळ्या गावाला बोलवतो. गावातली खुश होतात. मग 2-3 दिवसांनी हा त्या साधू संतांना जाऊन भेटतो. म्हणतो, "तुम्ही तर मला सांगितलं होतं की तुझ्या आयुष्यभराकरता तुझ्या आयुष्यात फक्त नशिबात 5-6 पोती लिहिलं. इथे तर रोज 5-6 पोती येत आहे." मग सांगतो तो किस्सा काय झाला. मी असं-असं केलं, मग सगळ्यांना जेवायला बोलावलं. ते म्हणतात, "हे असं ह्याच्यासाठी झालं की तू तुझ्या हिस्स्याचं, तुझ्या नशिबातलं पण वाटलं. म्हणजे तू स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार केलास. जे लोकं दुसऱ्यांचा विचार करतात, त्यांना स्वतःचा विचार करायची वेळच येत नाही आयुष्यात. देव त्यांना भरभरून देत असतो." गणपतीच्या सगळ्यांना शुभेच्छा. देत राहा, छान जगा, मस्त जगा. आजपासून मी आता पुन्हा चालू करते खूप दिवसांनी. चिकनगुन्यामुळे त्रस्त असल्यामुळे मला सकाळी उठून एनर्जीच नसायची व्हिडिओ रेकॉर्ड करायची. आज स्पेशल गणपतीमुळे पुन्हा सुरुवात करते. स्टे ब्लेस. आय लव्ह यू ऑल.